काय होतास तू, काय झालास तू, आणि आज काय झालं. या अंधारातून प्रकाशाकडे नेणारी माणुसकीची वाट. आज नागपूरवरून यवतमाळकडे परत येत असताना आमच्या नजरेस एक असे दृश्य पडले जे डोळ्यांनी पाहणेही असह्य होते. रस्त्याच्या कडेला थंडीने कुडकुडीत दिशाहीन भटकत असलेले एक प्रभूजी. अंगावर फक्त फाटके कपडे, पायात सोल निघून गेलेली चप्पल, केस वाढून जटा झालेल्या, दाढी वाढलेली, चेहरा थकव्याने आणि वेदनेने काळवंडलेला, आणि त्या साऱ्या अवस्थेच्या ओठावरून निघालेला एक शब्द, भूक लागली, भूक लगी. तो शब्द ऐकताना मन अक्षरशः तुटून गेले. तो कुठून आला होता? किती दिवसापासून असा रस्त्यात भटकत होता? तो कुणाचा तरी मुलगा होता का? कुणाचा भाऊ, कुणाचा वडील, कुणाचा नवरा? आज कोणीतरी कुठेतरी त्याची वाट पाहत असेल का? या साऱ्या प्रश्नाची उत्तरे त्यालाही माहीत नव्हती. त्याच्या आयुष्यात उरले होती फक्त भूक, थकवा आणि अंतहीन भटकंती. रस्ता तो चालत होता, जणू काही स्वतःला शोधत होता, जणू त्यांचं आयुष्य त्यांच्याच नजरेआड हरवून गेलं होतं. माणुसकीचा एक हात आणि आयुष्याला नवी दिशा. या असहाय्य अवस्थेतून प्रभूजींना आज नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे 11 डिसेंबर 2025 रोजी आणण्यात आले आणि संवेदनशील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत मेश्राम सर यांच्या माध्यमातून त्यांना निवारा देऊन उपचार करण्यात आले. तो क्षण केवळ एका व्यक्तीचा उद्धार नव्हता, तर तो क्षण होता माणुसकी अजून जिवंत आहे याचा पुरावा. एक उबदार निवारा, एक पोटभर अन्न, एक मायेचा स्पर्श आणि प्रेमाने विसरलेला प्रश्न, काही त्रास आहे का? या साऱ्या गोष्टींनी त्या प्रभूजींच्या डोळ्यात दडलेला अंधार हळूहळू विरघळायला सुरुवात केली. कदाचित कुठेतरी आजही कोणी वाट पाहत असेल. कदाचित आजही कुठल्या तरी घरात आई दररोज देवासमोर दिवा लावत असेल. कदाचित एखादा वडील डोळ्यात पाणी आणून म्हणत असतील, माझा मुलगा कुठे असेल. कदाचित एखादी बहीण राखी हातात घेऊन आजही भावाच्या परतीची आशा करत असेल. आणि म्हणूनच नंददीप फाउंडेशनचे हे कार्य केवळ सेवा नाही, हे हरवलेल्या नात्यांना पुन्हा जोडण्याचे, हरवलेल्या माणसांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे मानवतेचे पवित्र कर्तव्य आहे. कालचा तो भटक्या, आजचा तो माणूस. कालच्या रात्री नागपूर रोडवर निखळ पायांनी कडाक्याच्या थंडीत थरथर भटकणारे तेच प्रभूजी. आज स्वच्छ कपडे, पोटभर अन्न, डोळ्यात शांतता आणि चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा. त्या स्मित रेषेत एकच संदेश होता, माणुसकी अजून संपलेली नाही. एक प्रेमाचा घास, एक अंधाराचा हात आणि काही आपुलकीचे शब्द. त्यांनी त्या प्रभूजींच्या जगण्यात पुन्हा प्रकाश पेटवायला सुरुवात केली. हीच खरी सेवा, हीच खरी साधना. भटक्या मार्गावरून भटकलेले पाऊल, डोळ्यात अंधार, मनात रिकामी पोकळी आणि खांद्यावर जगण्याचा जड गाठोडा. अशा गरजूंचा हात धरून त्यांना ऊब देणे, त्यांना आदर, औषधोपचार, अन्न आणि सुरक्षितता देणे, हीच खरी सेवा आहे. आणि हीच नंददीप फाउंडेशनची ओळख आहे. ही सेवा आम्ही कोणत्याही अपेक्षेशिवाय करतो, कारण आज तो रस्त्यावर आहे, तो उद्या कुणाचा तरी घराचा आधार बनू शकतो. पहा पुढे काय घडते. पहा कसा एक हरवलेला जीव पुन्हा स्वतःला शोधतो. पहा कसा एक भटका पुन्हा माणूस म्हणून उभा राहतो. पहा कसा एक जीव परत आपल्या परिवारात पोहोचतो. मानवतेची ज्योत अशीच पेटत राहील. नंददीप फाउंडेशन यवतमाळ ही फक्त संस्था नाही, ही माणुसकीची चळवळ आहे, ही आशेची ज्योत आहे. आपण दिलेला प्रत्येक घास, प्रत्येक मदत, प्रत्येक प्रेमाचा हात एखाद्या हरवलेल्या जीवांना, नवजीवांना जीवनदान देतो आहे. चला असेच मायेचे हात पुढे करूया, कारण कुणाच्या तरी काळोखात आपणच उजेड होऊ शकतो. जय हिंद, जय गाडगे बाबा. पाहत राहा संपूर्ण व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रहो, कारण ही सेवा बेघरांची आहे, बेघरांची लोक चळवळ आहे. आपणही या सेवेमध्ये आपला खारीचा वाटा देऊन सहकार्य करू शकता आणि या हरवलेल्या भटक्याला त्याचं घर देऊ शकता. आपण जर याला ओळखत असाल तर नक्कीच नंददीप फाउंडेशन यवतमाळशी संपर्क साधावा. हे बेघर प्रभूजी जणू आसाम राज्यातील असावे असा अंदाज आहे. पाहूया पुढे तो
बरा झाल्यानंतर काय उत्तर देईल, कारण आज तर तो नाव गाव काहीही सांगत नाही आहे. भविष्यात तो बरा होईल. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत मेश्राम सर, डॉक्टर प्रवीण राकुंड, डॉक्टर कविता बोरकर मॅडम, डॉक्टर प्रशांत कसारे, डॉक्टर अनिल पटेल अशा अनेक डॉक्टरांच्या मदतीने, डॉक्टर MD डॉक्टर विजय कुमार मुन सर आणि अन्य डॉक्टरांच्या मदतीने या बेघर प्रभूजींच्या उपचार करून त्यांच्यामध्ये बदल होणार आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी केश कर्तन करताना संदीप शिंदे पाहत आहेत, त्याची आंघोळ करून देतात आहे. आपण पाहत राहा. नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ. अशा हरवलेल्यांना आजपर्यंत 900 बेघर बांधवांना नंददीप फाउंडेशन हे निवारा दिलेला आहे आणि 650च्या वर बेघर बांधवांना त्यांच्या घरपोच सुरक्षित पोहोचवून देण्यात नंददीप फाउंडेशन यशस्वी झालेली आहे. मित्र, ही सेवा हरवलेल्या जीवांची आहे, हरवलेल्या मानवतेची आहे. आज अशा कित्येक बेघर बांधवांना निवाऱ्याची गरज आहे आणि नंददीप फाउंडेशन या सेवा कार्यामध्ये अलगदपणे ही सेवा पार करते आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची नंददीप फाउंडेशनला गरज आहे. आपण आपला हात पुढे करावा आणि या मानवतेच्या कार्यामध्ये आपला हात पुढे करून मदतीचा हात द्यावा. नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र, समर्थवाडी, नगरपालिका शाळा क्रमांक 19 यवतमाळ. लवकरच बोधबोडण फाट्यावर हरिओम बाबूजी भूत यांनी दिलेल्या 3.5 एकर जागेवर सुद्धा भव्य मनोरुग्ण निवारा केंद्र उभारणीचे कार्य सुरू आहे. आपण त्या ठिकाणी सुद्धा आपल्या नावाची कायमस्वरूपी आपलं नाव रेखाटलं जाईल त्या ठिकाणी, असं आपण त्या ठिकाणी बांधकामासाठी मदत सुद्धा करू शकता. 500 ते 1000 बेघर बांधवांचं निवारा केंद्र त्या ठिकाणी उभे होणे चालू आहे. त्या ठिकाणी आपण त्या बांधकामामध्ये आपली एक वीट तरी देऊन त्या ठिकाणी मदतीचा हात द्यावा. कोणी रेती द्यावी, कोणी वीट द्यावी, कोणी लोखंड द्यावं, कोणी सिमेंट द्यावं आणि या बेघर बांधवांच्या, बेघर निराधार निराश्रितांच्या घराला घरपण यावं यासाठी आपण मदत करावी. मित्र हो, असे अनेक बेघर मनोरुग्ण रस्त्यावर आज भटकत आहेत. त्यांना आपल्या नंददीप फाउंडेशनची गरज आहे. आज नंददीप फाउंडेशन गेल्या अनेक वर्षापासून या सेवा कार्यामध्ये सातत्याने सेवा करत आहेत आणि प्रत्येक बेघर बांधवाला त्याचं हरवलेलं घर शोधून, हरवलेलं मन शोधून, त्यांचं घराचा पत्ता शोधून त्यांना घरपोच सुरक्षितपणे पोहोचवण्यात नंददीप फाउंडेशन यशस्वी होत आहे. आपण खारीचा वाटा उचलून नंददीप फाउंडेशनच्या या सेवा कार्यामध्ये सहभाग नोंदवू शकता, मदतीचा हात देऊ शकता. नंददीप फाउंडेशनचा QR कोड आम्ही शेवटी टाकलेला आहे. आपण त्या QR कोडवर सुद्धा मदत करून मदतीचा हात देऊ शकता. आपण पाहू शकता 4-5 शर्ट घातलेले त्यांनी आहे आणि सगळे कपडे त्याचे आतमधले फाटलेले आहेत. जणू केसांच्या गुंता सुद्धा त्यांच्या झालेल्या आहे. अशा या बेघर बांधवाला नंददीप फाउंडेशनने निवारा दिला, आधार दिला आणि लवकरच त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत मेश्राम यांचे उपचार करून त्यांना त्यांच्या घरपोच पोहोचण्यात येणार आहे. पाहत राहा, संपूर्ण व्हिडिओ पहा. संपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला दिसेल की या प्रभूंची अवस्था कशी होती, काय होतास तू आणि काय झालास तू. या संत गाडगेबाबांच्या विचाराने चालत असलेली ही मनोभावी मानव सेवा, मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी मदतीचा हात देणारी ही सामाजिक संस्था नंददीप फाउंडेशन यवतमाळ सातत्याने या बेघर बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि या निराधारांना, रस्त्यावर भटकत चाललेल्या बेघर बांधवांना घर देण्याचं कार्य नंददीप फाउंडेशन अगदी अलगदपणे पार करते आहे. आपण सुद्धा आपला सहभाग या नंददीप फाउंडेशनमध्ये नोंदवू शकता. आजपर्यंत नंददीप फाउंडेशनला 200च्या वर पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये हाँगकाँग येथे झालेल्या रोटरी द वन इंटरनॅशनल अवॉर्डने सुद्धा नंददीप फाउंडेशनला
पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे. आपण सुद्धा या नंददीप फाउंडेशनच्या पाठीशी उभं राहावं, खंबीरपणे उभं राहून मदतीचा हात द्यावा, जेणेकरून ही सेवा कुठेही थांबणार नाही, कुठेही अडथळा येणार नाही. पैशाविना कोणतीही सेवा पुढे जात नाही आणि नंददीप फाउंडेशनला कोणतेही अनुदान नसताना, कोणतीही शासकीय मदत नसताना सुद्धा नंददीप फाउंडेशन हे कार्य पुढे नेत आहे. आपण आपल्या परीने होईल ती मदत, सहकार्य करून नंददीप फाउंडेशनला मदतीचा हात देऊ शकता. नंददीप फाउंडेशन ही सामाजिक संस्था यवतमाळमध्ये कार्य करत आहे. 25 आमचे स्वयंसेवक या नंददीप फाउंडेशनशी जुळलेले आहेत. कोणी पुनर्वसन करते आहेत, तर कोणी समुपदेशन करते आहे, तर कोणी वैद्यकीय सेवा देत आहेत, कोणी औषधी देत आहेत, कोणी कपडे देत आहेत. त्यामुळे ही सेवा पुढे जात आहे. पाहत रहा नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र. लाईक केले नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच हा व्हिडिओ आपण पुढे शेअर करून या हरवलेल्या बेघर बांधवांचं घर शोधून द्या. नक्कीच याचं घर सुद्धा सापडेल आणि हा घरी सुद्धा जाईल. लवकरच मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत मेश्राम यांचे उपचार करून त्यांना कौशल्य विकास देऊन कार्य समोर नेणार आहे. नंददीप फाउंडेशनच्या माध्यमातून हा बेघर प्रभूजी बरा होऊन घरी जाईल. अनेक दाते या ठिकाणी येऊन नतमस्तक होतात. ही आहे खरी नंददीप फाउंडेशनची सेवा, मानव सेवा, ईश्वर सेवा. आपण त्याच्यामध्ये बदल सुद्धा झालेला पाहू शकता. या ठिकाणी गुंतलेले केस, वाढलेली नख आणि अंगावर 4 शर्ट 3 पॅन्ट घातलेल्या अवस्थेमध्ये त्या बेघर बांधवांमध्ये बदल होताना आपण या ठिकाणी लाईव्ह पाहतो आहे. त्याच्यामध्ये नक्कीच बदल होणार आहे आणि त्यांच्यामध्ये बदल झाल्यानंतर त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांच्या उपचाराने बरं करून त्यांना त्यांच्या घरपोच पोहोचून देण्यात येणार आहे. पाहत रहा नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र, समर्थवाडी, नगरपालिका शाखा क्रमांक 19 यवतमाळ आणि यवतमाळ ते तुळजापूर महामार्गावर किनीच्या पुढे अर्जुन यावरून बोदबळून रोडवर 400 मीटर अंतरावर बेघर मनोरुग्ण बांधवांचं भव्य निवारा केंद्र उभारणीचे कार्य सुरू आहे. त्या ठिकाणी आपण आपला सहभाग नोंदवू शकता, एक वीट देऊन त्या ठिकाणी सहकार्य करू शकता. ही नंददीप फाउंडेशन सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षापासून सेवा कार्य करते आहे. या निराधारांना मायेचा आधार देत आहे. पाहत रहा नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र, समर्थवाडी, नगरपालिका शाखा क्रमांक 19. आमचा संपर्क आहे 95 52 22 50 80. जय हिंद, जय गाडगे बाबा. त्यांच्यामध्ये बदल झालेला आपण या ठिकाणी पाहू शकता. त्यांचे नवीन कपडे आणि त्यांच्यामध्ये झालेला बदल या ठिकाणी आपण लाईव्ह या ठिकाणी पाहत आहे. त्याला भोजन दिल्यानंतर त्याच्या आनंदात पारावार उरला नव्हता. अगदी प्रेमाने, मायेने त्याला अन्न भरवलं जातं. ही सामाजिक संस्था नंददीप फाउंडेशन गेल्या अनेक वर्षापासून या निराधारांसाठी काम करते आहे. आपण त्याच्यामध्ये झालेला बदल या ठिकाणी पाहू शकता आणि नंददीप फाउंडेशनच्या सेवा कार्यामध्ये सहभाग नोंदवा. हा आहे नंददीप फाउंडेशनला द 1 इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेला. मागच्या आठवड्यामध्ये हाँगकाँग येथे झालेल्या एका भव्य सोहळ्यामध्ये 180 देशातून नंददीप फाउंडेशनला गौरवण्यात आले. नंददीप फाउंडेशनच्या कार्याला गौरवण्यात आले. हा सन्मान तुमचा, आमचा, सर्वांचा आहे. कारण आपण जर सहकार्य केले नसते तर नंददीप फाउंडेशन आज या ठिकाणी पोहोचले नसते. जगातला हा सर्वात मोठा अवॉर्ड आहे. द 1 इंटरनॅशनल अवॉर्डने संदीप शिंदे आणि नंदिनी शिंदे यांना गौरवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी पत्रकार बांधव सुद्धा आहेत. या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत मेश्राम आहेत, मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत मेश्राम आहेत, नरेंद्र पवार सर आहेत, नितीन पकालेजी आहेत आणि संपूर्ण नंददीप फाउंडेशनचे आधारवडी या ठिकाणी आहेत. मागच्या वर्षी सर्व काळाची सर्वदामध्ये आलेली ही अत्यंत महत्त्वाची बातमी, लोकसत्ताला आलेली बातमी आहे. मदत करा, हातभार लावा. जय हिंद, जय गाडगे बाबा. मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणे मदतीचा हात द्या. जय नंददीप, जय गाडगे बाबा.